सन्माननीय किशोर शेठ ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. मी सन्माननीय किशोर शेठ ठाकरे यांना विनंती करतो की आपण या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करतोय. सन्माननीय किशोर शेठ ठाकरे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. साहेबांना विनंती आहे की साहेब आपण टॉस बॉक्समध्ये या, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चांदई आणि त्यांच्या विरोधामध्ये वडवली. श्री गणेश तलपे वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 चांदई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय किशोर शेठ ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. पहिला बॉल थोडासा बाहेर होता, बाहेरून मात्र स्केअर केले बॉलला. ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहे, तोपर्यंत मिळतील या ठिकाणी 2 धाबा. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 9. गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहताय. पहिलं षटक आतडलं वैभवनं, धावा खर्च केल्या 7. एक चौकार वैभवच्या विरोधामध्ये आला होता, परंतु त्यानंतर त्याचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. एक खराब बॉल देखील त्यानं डिलिव्हर्ड केला होता, जो पहिलाच बॉल होता. त्यानंतर मात्र वैभवनं कमबॅक केलं. याच कामासाठी त्याची ओळख आहे. सातत्यानं धोत्रे टीमसाठी चांगली कामगिरी करणारा वैभव मैदानाच्या आतमध्ये आज ॲज अ कॅप्टन आपली चांगला रोल मात्र मैदानाच्या आतमध्ये निभावत असताना, बॅटिंग करत असताना एक चौका त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर मात्र तो बाद झाला. यावेळी स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकलाय षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात प्रसाद यांच्या बॅटमधून. प्रसाद यांनी बॉलिंग करत असताना 2 स्पेल हाताळले. एक जबरदस्त स्पेल त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. बॉलिंग करत असताना खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी मात्र 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र जो मोमेंटम त्यांनी ठेवला तो अगदी शेवटपर्यंत तो मोमेंटम आपल्याला पाहायला मिळाला नीतू 11 हेदवली टीमसाठी. परंतु आता त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॅटिंग देखील दमदार होते या प्रसाद यांची. पुन्हा एकदा ऑन साईडला बॅक टू बॅक पारितोषिक लागलंय उदय यांच्यासाठी आणि इथे मात्र प्रयत्न चालू आहेत प्रसाद यांचं. ठोकलाय दुसरा षटकार. मास्टर 21 धावा धाव फलक्यावरती, 2 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजावरती आक्रमण, छोटा गोलंदाज आहे परंतु यावेळी चांगला बॉल, लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली, गती देखील कमी केली आणि इथून मात्र हा बॉल डॉट बॉल टाकलाय. याच बॉलची अपेक्षा वैभवला देखील आहे या गोलंदाजाकडून. हे बॉल जर का अगदी पहिल्या बॉलपासून जर का ही गोलंदाजी झाली असती तर मॅच ही रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाली असती. यावेळी एकदा जागा बनून हा स्ट्रोक केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, कॅच ड्रॉप आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील चौकार आणि मॅच इथे मात्र फिनिश झाले. मॅच जिंकली आहे ती मात्र नीतू 11 हेदवली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. प्रथम 11 धोत्रे आणि सर्व कमिटी मेंबर आपण व्यासपीठावरती यायचंय. गावदेवी धोत्रे, ब्रदर्स 11 धोत्रे, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आता व्यासपीठाकडे या, कारण की बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आता मात्र केला जातोय. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यायचंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे किरण सर आम्हाला सांगतील.
चला मॅन ऑफ द मॅच त्यानं खऱ्या अर्थानं 2 स्पेल हाताळले, त्याच्यामध्ये त्याने 3 विकेट मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना 18 धाबा त्यांनी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तो प्रसाद ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रसाद या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. चला ब्रदर्स 11 धोत्रे आणि गावदेवी धोत्रे या सर्व प्लेयर्सला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत मान्यवरांचा, स्वागत समारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यायचं आहे. जी आपल्या भारताची संस्कृती आहे तिचं जतन आणि जपन आपण या ठिकाणी करतोय. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी रसाल साहेब यांच्या शुभ हस्ते आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. सत्कार समारंभ त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर प्रसादला ही मॅन ऑफ द मॅचचं किताब या ठिकाणी दिलं जात आहे. सन्माननीय किशोर शेठ ठाकरे आणि त्यानंतर दिनेश शेठ रसाळ यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं किताब या ठिकाणी प्रसादला देण्यात आलं आणि तदनंतर आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत.